जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 79वा दिवस 20 मार्च 2026 शुक्रवार। सध्या आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। आजचे ग्रंथ वाचन सुरू करण्यापूर्वी आपण प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया। या फलश्रुतीचे सुंदर से वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात केलेले आहे। तर आता या फलश्रुतीचे आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपल्याला सांगतायत की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन व श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास
सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील 3ऱ्या दशकाचे वाचन करीत आहोत आणि आजपासून या दशकातील 6व्या समासाचे, ज्याचे नाव आहे आध्यात्मिक ताप, या समासाचे आजपासून आपण वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 3री ओळ श्रीराम या शब्दाने सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. श्रीराम. तापत्रयाचे लक्षण आता सांगिजेल निरूपण. श्रोती करावे श्रवण एकाग्र होऊनी. जो तापत्रयी पोळला तो संत संगे निवाला. आर्थभूत तोषला पदार्थ जेवी. क्षुधा क्रांतासी मिळे अन्न तृषा क्रांतासी जीवन. बंदी पडिल्याचे बंधन तोडिता सुख. महापुरे जाजावला तो पैल तीरास नेला. का तो स्वप्नींचा चेहिला स्वप्न दुःखी. कोणी एकासी मरण येता दिले जीवदान. संकटासी निवारण तोडिता सुख. रोगियास औषध सप्रचित आणि शुद्ध. तयासी होय आनंद आरोग्य होता. तैसा संसारे दुःखवला त्रिविध तापे पोळला. तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. ते त्रिविध ताप कैसे आता बोली जेती तैसे. हे विषयी एक असे वाक्यात धार. श्लोक. देहेंद्रिय मनः प्राणेहा सुखम दुःखम यदाप्यते. इममाध्यात्मिकं तापम विजानीयाति देहिनां. सर्वभूतेर्देहयोगात् सुखम दुःखम यदाप्यते. द्वितीयं तं विजानीयात् संतापं चाधिभौतिकम्. शुभाशुभेया कर्मभिश्च देहान्ते यमयातना. स्वर्नरकादि भोक्तव्यम् इदं विद्यादिदैविकम्. एकताप आध्यात्मिक दुजा तो आधिभौतिक. तिसरा आधिदैविक ताप जाणावा. आध्यात्मिक तो कोण कैसी त्याची ओळखन. आधिभौतिकाचे लक्षण जाणिजे कैसे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचे मराठीतील भाषांतर पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 1 या अंकाने व आता तापत्रयाच्या लक्षणांचे या शब्दांनी ज्या ओळीची सुरुवात होत आहे तेथून आपण आजच्या मराठीतील भाषांतराच्या वाचनास सुरुवात करूया. आता तापत्रयाच्या लक्षणांचे निरूपण सांगू. ते श्रोत्यांनी एकाग्रतेने ऐकावे. आतुर मनुष्य इच्छित पदार्थाच्या प्राप्तीने जसा संतोषित होतो तसा त्रिविध तापांनी पोळलेला मनुष्य शेवटी संत संगतीने शांत होतो. भुकेलेल्यास अन्न, ताणलेल्यास पाणी व बंदिस्तास मुक्तता मिळाली म्हणजे सुख होते. महापुरात सापडून घाबरलेल्या मनुष्यास पलीकडच्या काठास नेले अथवा स्वप्नांतील दुःखाने दुःखी झालेल्यास जागे केले. कोणी एकास मृत्यूच्या दाढेतून वाचविले. संकटग्रस्तां संकटांपासून मुक्त केले म्हणजे सुख होते. रोग्याला अनुभवाचे व शुद्ध औषध देऊन आरोग्य मिळाले असता आनंद होतो. त्याचप्रमाणे ज्याला संसारात दुःख झाले व त्रिविध तापांचे चटके बसले तोच एकटा परमार्थाला अधिकारी होतो. ज्याला जेव्हा जे पाहिजे
त्याला तेव्हा ते मिळाल्याने जसा अत्यंत आनंद होतो, त्याप्रमाणेच तापत्रय संतप्तास सत्संगतीपासून परमानंद प्राप्त होतो. संसार दुःखाने व तापत्रयाने जो पोळला जातो, तोच परमार्थाचा अधिकारी होतो. असो, आता तापत्रयाची लक्षणे ग्रंथ वचनाधारे सांगतो. ते त्रिविध ताप कसले ते यथातथ सांगतो. याविषयी ग्रंथवचनांचा आधार देतो. आध्यात्मिक, आदिभौतिक व आदिदैविक असे 3 प्रकारचे ताप आहेत. त्यांची लक्षणे यथाक्रम 3 समासांत सांगतो. आध्यात्मिक ताप कोणता, तो कसा ओळखावा, आदिभौतिकाचे लक्षण कसे समजावे. जय जय रघुवीर समर्थ. हा होता पहिल्या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ. आता आपण संत श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना त्यांनी मनपूर्वक या ग्रंथाचे श्रवण केल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.